नमस्कार. तर बघा, माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे ॲप्रूव्ह व्हायला चालू झालेले आहेत. पण काही जणांचे फॉर्म जेव्हा नारी शक्ती दूत हे ॲप आपण मोबाईल नंबर टाकून जेव्हा लॉग इन करतो तेव्हा थोडा काही प्रॉब्लेम येतो. तर इथं अनअवेलेबल सर्व्हर अनअवेलेबल येतं आहे. तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा, तर बघा इथं तुम्ही जेव्हा तुमचा नंबर टाईप करता तेव्हा तुमचा लॉग इन केल्यानंतर आता तर माझं होते, पण एक लक्षात असू द्या, इथं तुम्ही जेव्हा तुमचा तसा प्रॉब्लेम येतो तेव्हा तुमचा मोबाईल सर्व स्विच ऑफ करायचा. स्विच ऑफ केल्यानंतर 5 मिनिट थांबायचं, नंतर परत ऑन करायचं. ऑन केल्यानंतर ते जे ॲप आहे ते अनइन्स्टॉल करायचं पहिलं अगोदर. अनइन्स्टॉल केल्यानंतर परत मोबाईल ऑन केल्यानंतर इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा नंबर इथं टाकायचा, नंतर इथं लॉग इन करायचं. आता लॉग इन केल्यानंतर बघा इथं थोडं लोड होतं आहे, कारण आता ॲप्रूव्ह व्हायला फॉर्म चालू झालेले आहे आणि भरपूर जे लाभार्थी आहेत ते याचा तर आता व्हेरीफाय OTP येणार आहे. आता माझा येतो आहे, माझा पण असाच प्रॉब्लेम झाला होता. तर इथं बघा मी माझा OTP टाकते इथं. तर इथं बघा व्हेरीफाय झाल्यानंतर तर असा जर प्रॉब्लेम येत असेल तर पहिलं तुमचं ॲप अनइन्स्टॉल करायचं, नंतर तुमचा मोबाईल स्विच ऑफ करायचा, 5 मिनिट थांबायचं, नंतर स्विच ऑन करायचा. स्विच ऑन केल्यानंतर परत इन्स्टॉल करायचा ॲप, नंतर तुमचा मोबाईल तिथं ॲड करायचा. तर आता इथं बघा इथं थोडं लोड होतं आहे. यापूर्वी केलेले अर्ज, तर इथं सर्व तुमची प्रोफाईल वगैरे तुम्ही इथं बघू शकता. नंतर यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये थोडीशी सर्व्हर डाऊन चालू आहे. तर बघा इथं केल्यानंतर तुमचा इथं अर्ज काय होणार आहे, तुमचं इथं ॲप्रुव्हल दाखवेल किंवा पेंडिंग दाखवेल किंवा मग इन प्रोग्रेस दाखवेल, असं काहीतरी इथं एक तुम्हाला याच्यामध्ये हे दाखवणार. आता माझा तर इथं अर्ज पेंडिंग दाखवते, अजून तर माझा अर्ज ॲप्रुव्हल झालेला नाही आहे. तर अशा प्रकारे तुमचा ऑप्शन जेव्हा तुम्ही नारी शक्ती दूत ॲप ओपन करता, असा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर अशा प्रकारे तुम्ही तिथं स्विच ऑन ऑफ करून परत स्विच ऑन करायचा मोबाईल.